मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सावली आणि सारंग मात्र इकडे त्यांच्या रूममध्ये एकमेकांशी बोलत असतात. तर त्यावेळी सावली म्हणू लागती की सारंग सर आता बस झालं बरं बाकीच्या गोष्टी, ऑफिसकडे आपल्याला खूप दुर्लक्ष होते, आपल्याला आता ऑफिसच्या कामाच्या बाबतीत पण बोलायला हवं. त्यावेळी आता लगेच सारंग म्हणतो हो, पण त्यावेळी सावली म्हणते बापरे बरं झालं तितक्यात माझा बॉस चांगला आहे, नाहीतर त्याने तर मला आतापर्यंत कामावरून पण काढून टाकलं असतं. हो ना सारंग सर. तर त्यावेळी लगेचच सारंगला पण हसायला येतं. त्यानंतर मग सारंग सावलीला मात्र देवाबद्दल विचारू लागतो. तर सावली सांगू लागते सारंग सर आता सध्या तर देवाभाऊची तब्येत ठीक आहे, त्या धक्क्यातून ते थोडेफार सावरले पण आहे, पण त्यांच्या त्या मानलेल्या वडिलांना त्यांना जाता जे काही सांगितलं आहे ना त्याच्यामुळे ते थोडे काळजीत आहेत. तर सारंग म्हणतो की काय झालं होतं, आणि मग त्यावेळी सावली मात्र घडलेला सगळा प्रकार सारंगला सांगते. आणि मग सावली म्हणू लागते की देवाभाऊचं असं म्हणणं आहे की त्या गावामध्ये ना मी पण त्यांच्यासोबत जावं. तर त्यावेळी सारंग म्हणतो हो तू नक्कीच जा, माझी काहीच हरकत नाही आहे. तर त्यावेळी सावलीला खूप आनंद होतो. दुसरीकडे भैरवीनं जयंतीला तिच्याकडं बोलवलेलं असतं. दुसरीकडे जयंती मात्र भैरवीला म्हणू लागती बापरे भैरवी माईला आज माझी कसं काय आठवण झाली की तारा मॅडम गाणं बिणं गायला म्हणजे होकार दिला आहे. तर त्यावेळी आता लगेचच भैरवी म्हणती तिनं गाणं गायला होकार नाही दिला म्हणून तर मी तुला इथं बोलवलं आहे ना. तर त्यावेळी लगेचच भैरवी म्हणती मग तुम्ही त्या ऐश्वर्या मॅडमला कशासाठी बोलवलं होतं. तर त्यावेळी भैरवी म्हणू लागते तिच्या कडून झालं नाही म्हणून तर मी आता तुला बोलवलं आहे. तर त्यावेळी जयंती म्हणू लागते अहो भैरवी माई त्या पांढऱ्या पालीला तुम्ही कशासाठीच बोलवलं होतं मला कळत नाही. तर त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते आता जे काम तिनं नाही केलं ना ते काम मात्र आता तुला करायचं आहे. तू जर ताराला मात्र गाणं गायला तयार जर केले ना तर मी तुला हवे तेवढे पैसे देईल. तर त्यावेळी आता जयंती म्हणती हो भैरवी माई तुम्ही आता बघाच मी आता कसं तारा मॅडमला गाणं गाण्यासाठी तयार करते. दुसरीकडे राजकुमार मात्र त्याच्या रूममध्ये असतो, पण तेवढ्यामध्ये ऐश्वर्या त्याच्या रूममध्ये जाते तेव्हा त्याचा चेहराच पडतो. त्यावेळी आता लगेचच राजकुमार म्हणतो बापरे आज मी तुझा चेहरा बघितला ना तर माझा दिवस मात्र आज सकाळी चांगला जाणार नाही असं दिसतंय. तर त्यावेळी ऐश्वर्या हसतच म्हणते काय रे सकाळी तर तू तुझ्या बायकोचा अगोदर चेहरा बघितला असेल ना. तर त्यावेळी राजकुमार म्हणतो नाही ना माझी बायको सकाळीच काहीतरी कामानिमित्त बाहेर गेली आहे. तर त्यावेळी आता लगेचच राजकुमार म्हणू लागतो तुझं काय काम आहे ते सांग. तर त्यावेळी आता ऐश्वर्या हसतच म्हणू लागते तू बाभळवाडीला सारंग आणि सावलीला आणायला गेला होतास ना. तर त्यावेळी राजकुमार म्हणतो असं कसं, मी माझं काम होतं माझं ना गॅरेज फोन आला, मी एक मेकॅनिकल आहे म्हणून मी गाडी नीट करण्यासाठी तिथं गेलो होतो. तर त्यावेळी मग लगेचच ऐश्वर्या म्हणू लागते सारंग आणि सावलीला तूच वाचवलं आहेस ना, पण मात्र ते माणसं तुझ्या ओळखीची कस काय. त्यानंतर मग लगेचच ऐश्वर्याकडे राजकुमार मात्र अस्वस्थपणे बघू लागतो. त्याला कळून चुकतं ही काहीतरी कारणानिमित्तच इकडं आली आहे. आता तिचा राजकुमारला ना तिचा ड्रामा कळून जातो. तर त्यावेळी आता राजकुमारला ऐश्वर्या म्हणू लागते की राजकुमार दादा आता तुमचं सगळं काही सुरळीत चालू झालं आहे, कारण की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला घरात घेतलं आहे, कारण की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. आता तर काय तुमच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा पण येणार आहे. त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणू लागते की मग राजकुमार दादा आता एक लक्षात ठेव, आता तुझं सगळं काही सुरळीत चालू आहे पण उगाच त्या बाकीच्या माणसांच्या तू नादी लागू नको. आणि मग त्यावेळी ऐश्वर्या तिथनं निघून जाते. तर आता राजकुमार म्हणू लागतो आता ही धमकी देत होती का काय करत होती. राजकुमारही हसू लागतो. तर दुसरीकडे भैरवीकडे दोन माणसं मात्र बोलण्यासाठी आलेले असतात. ते माणसं मात्र भैरवीला ना एक कॉन्टॅक्ट सांगण्यासाठी आलेले असतात. तर ते म्हणू लागतात की तारा मॅडम जर आम्ही सांगू ते गाणं जर गायलात ना तर आम्ही त्यांना 1 कोटी रुपये आणि तिकीट विक्रीमधून जेवढे पैसे येतील ना त्याच्यामध्ये ना 30% तुम्हाला आम्ही देऊ. तर त्यावेळी भैरवी म्हणते नाही नाही असं कसं, मला ना 50% हवे आहेत. तर त्यावेळी ते माणसं पण हो म्हणतात. पण त्यावेळी आता भैरवी म्हणती मात्र तुम्ही ताराच्या गाण्यासाठी इतकं कसं काय फोर्स करताय. तर त्यावेळी ते माणसं म्हणते की आता तारा मॅडम ना खूप मोठ्या स्टार होणार आहे, आता त्यांना त्यांची ना लवकरच एक फिल्म येणार आहे, त्याच्यामुळेच आम्हाला त्यांच्यासोबत कामं करायचे आहे. तर त्यावेळी भैरवी म्हणते हो सगळं काही ठीक आहे, पण मी आता ताराला कसं तयार करणार ह्या गाण्यासाठी ती आता विचारात पडते. दुसरीकडे देवा मात्र सावलीला फोन करतो आणि सांगू लागतो खरं तर सावली सिस्टर काय झालं माहिती आहे का, कारण की मला ज्या गावाचा शोध घ्यायचा आहे ना ते मात्र या जवळपासनं 3ही आसगावच आहे. आता कोणत्या गावात जावं ना मला कळतच नाही. पण त्यावेळी सावली सांगू लागते की देवा भाऊ आपण ना प्रत्येक गावात जाऊन बघूया, त्या कोणत्या गावामध्ये ते अनाथ आश्रम आहे ना तिथे आपण जाऊन बघूया. तर त्यावेळी देवा हो म्हणतो. दुसरीकडे मात्र ताराचं मात्र ॲक्टिंग वगैरे चालू असते. तेवढ्या वेळा सावली तिथे येते. तर त्यावेळी आता लगेच सावली म्हणू लागते की तारा मॅडम तुमचं काय चालू आहे. आणि मग
मग त्यानंतर तारा तिला सगळं काही सांगू लागते. बघ सावली, माझ्या एका निर्णयामुळे मम्माच्या तावडीतून आपल्या दोघींची पण सुटका झाली. बघ तू आता माझे आभार मानायला हवे बरं का. तर त्यावेळी मात्र सावली ताराचं अभिनंदन वगैरे करत असते आणि त्या दोघीही मात्र खूप खुश असतात. त्यावेळी सावली म्हणू लागते, तारा मॅडम तुमचं सगळं काही खरं झालं आहे, पण मग माझ्या घरच्यांचा खर्च कोण उठवेल? तर त्यावेळी आता तारा म्हणू लागते की सावली तू कशाला टेन्शन घेतीस ग, तू इतके मोठे मेंदळ्यांच्या घरांची सून आहे, सारंगची बायको आहे, तुझ्या घरच्याचं ना सगळं काय व्यवस्थित होईल आणि तू माईला म्हणजे तुझ्या त्या भैरवी माईला दिलेला शब्दही मोडणार नाही, कारण की गाणं गायला मी नकार देते. त्यावर मात्र सावली ही मान डुलावत हो म्हणते. त्या दोघीजणी खूप आनंदात असतात. दोघींचं बोलणं चालू असताना नेमकं मात्र सोम तिथे येतो. त्यानंतर सावली निघून जाते. तर सोम सांगू लागतो, मला आत्ताच कॉल आला होता, तुला ना रिडिंगसाठी तिकडं बोलवलं आहे. तर तारा तर जाम खुश होऊन जाते. नंतर मग सावली आणि देवा मात्र त्या आसगावमध्ये जात असतात. तिथं शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मात्र एक आजी भेटते. त्या आजीसोबत ते विचारपूस करतात. त्या आजी पण यांना फारशी काही माहिती सांगत असतात. पण देवा मात्र काळजीत पडतो, नेमकं आपल्याला मेन माणूस कुठे भेटेल. तर मग त्यानंतर सावली आणि देवा मात्र तिकडे जाण्यासाठी निघत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.